नमस्कार, आर न्यूजच्या बुधवार दिनांक 28 ऑगस्टच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी TMT बार्स, नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले। आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात आजरा टोल हद्दपारीच्या अनुषंगाने महामार्ग प्राधिकरण मुख्य अभियंत्यांना प्रस्ताव दिला जाणार। या अनुषंगाने आंदोलकांसह नियोजित मुंबई बैठकीचं निमंत्रण लवकरच देण्याची लेखी ग्वाही। आजच्या आजरेकरांच्या रास्ता रोको आंदोलनाचा परिणाम। मात्र आर या पारच्या या आंदोलनातील नागरिकांची अनुपस्थिती चिंताजनक ठरल्यानं व्यक्त होतोय संताप। सरसेनापती प्रतापराव गुजर स्मारकस्थळी थकीत बिल भरण्यासह 20 मीटर पुनर्स्थापित। स्वामी प्रतिष्ठानच्या सहकार्यानं स्मारक प्रकाशमान। शिवप्रेमीतून समाधान। येणारं वीज बिल ही प्रतिष्ठान भरणार। शिवाजीराव पाटील यांच्या कार्याबद्दल प्रशंसा। समाजाच्या उन्नतीसाठी विधानसभेत आमदार हवा। 4.85 कोटींचा निधी मंजूर। उजळाईवाडीत हॉस्टेल आणि स्पर्धा मार्गदर्शन केंद्र होणार। हणबरगवळी समाजाच्या सत्कार आणि गुणगौरव सोहळ्यात खासदार माने यांचे प्रतिपादन। विश्व हिंदू परिषदेच्या हीरक महोत्सवानिमित्त भव्य हिंदू संमेलनाचं आयोजन। 30 ऑगस्ट रोजी महालक्ष्मी मंदिर गडिंग्लज इथं होणार संमेलन। संमेलनात सहभागी होण्याचं बजरंग दलाच्या वतीनं आवाहन। आंतरराज्य भजन सम्राट स्पर्धेत सातेरी देवी भजनी मंडळ बेटगिरी विजेता। पेठवडगावचा माऊली भजनी मंडळ उपविजेता। गोकुळाष्टमी उत्सवात विविध आध्यात्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम। संदीप पाटील यांनी आईच्या स्मरणार्थ वृत्तपत्र विक्रेत्यांना दिली रेनकोट भेट। गडिंग्लज नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या हस्ते वाटप। समाजसेवेच्या उपक्रमातून पुण्यस्मरणाचं अनोखं रूप। हरळी बुद्रुक येथील श्री महालक्ष्मी सहकारी दूध व्यावसायिक संस्थेच्या अध्यक्षपदी शशिकांत परीट, उपाध्यक्षपदी शरद पाटील। 30 वर्षापासूनची बिनविरोध निवडीची संस्थेची परंपरा कायम। नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार। इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह एज्युकेशनच्या गोपाळकाला कार्यक्रमात चिमुकल्यांचा उत्साह। बालकृष्णांनी फोडली दहीहंडी, गोपिकांनी धरला फेर। रंगेबेरंगी पोशाखातील चिमुकल्यांची अनोखी रासलीला।